नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। रॅपिड रिव्हिजन बॅचचा आज आपला आहे दुसरा दिवस। त्यामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक बघणार आहोत। आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये संख्या टॉपिक कव्हर केला होता। संख्या टॉपिक मध्ये 2021 पासून ते 2024 पर्यंत मागील वर्षी झालेले सगळे संख्या टॉपिक वरचे आपण प्रश्न त्यात कव्हर केले होते। आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक बघणार आहोत आणि आपली सिक्वेन्स या पद्धतीने असेल जी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल। विभाज्यतेच्या कसोट्या। आता विभाज्यतेच्या कसोट्या काय की विभाज्यतेच्या कसोट्या का वापराव्या लागतात। फॉर एक्झाम्पल, जर एखादं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असेल, ते कॅल्क्युलेशन मोठं असेल तर आपल्याला समजलं पाहिजे की त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय, म्हणजे तिला 5 ने भाग जातोय का, 9 ने जातोय का, 12 ने जातोय का, हे आपल्याला कधी समजेल। प्रत्येक वेळेस भागाकार करणं पॉसिबल नाहीये। मग काही तर नियम असतील, काही तर कसोट्या असतील ज्याच्यावरून आपण समजू शकतो की ह्या संख्येला 9 ने भाग जातोय, ह्या संख्येला 8 ने भाग जातोय। म्हणजेच काय, तर जे काही नियम असतात त्यांनाच आपण म्हणतो कसोट्या। आता सगळ्यात पहिली आपली आहे 2 ची कसोटी। 2 ची कसोटी म्हणजे काय की दिलेल्या संख्येमधील शेवटचा अंकी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो। मग एकक स्थानी कोणता अंक पाहिजे, 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असला तरी त्या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो। मग एक्झाम्पल मध्ये आपण बघूया 32। ठीक आहे, 32 ही संख्या घेतली। एकक स्थान म्हणजे काय, तर शेवटचं स्थान। शेवटच्या स्थानी कोणता अंक आहे, 2 आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जाईल। 2 नंतर आहे 3 ची कसोटी। आता 3 ची कसोटी काय, तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 3 किंवा 3च्या पटीतील असली तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो। म्हणजेच काय, अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पटीतील किंवा पाड्यातील पण म्हणू शकतो आपण। ठीक आहे, 3 किंवा 3च्या पटीतील। जर मी 126 ही संख्या घेतली, आता 126 ला 3 ने भाग जातो की नाही हे कसं समजेल आपल्याला, तर त्यामध्ये अंक कोणकोणते, 1, 2 आणि 6 त्यांची काय करायची बेरीज। मग 1 अधिक 2 अधिक 6 किती आले, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 9 हा काय 3च्या पटीतील किंवा 3च्या पाड्यातील अंक आहे, म्हणजे 126 या पूर्ण संख्येला 9 ने निशेष 3 ने निशेष भाग जाईल। ही झाली 3 ची कसोटी। 3 नंतर आहे 4। आता 4 ची कसोटी काय, तर शेवटच्या दोन अंकांना, म्हणजे एखादी संख्या दिलेली असेल त्यामध्ये शेवटच्या दोन अंकांना जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो, किंवा शेवटचे दोन अंकी 0 असतील तरी पण त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो। मग आता 4च्या कसोटीमध्ये आपण लिहू शकतो शेवटच्या दोन अंकांना। शेवटच्या दोन अंकांना म्हणजे काय, शेवटचे दोन अंक मिळून जी संख्या तयार होणार आहे त्याला जर 4 ने पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो। शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग गेल्यास, 4 ने भाग गेल्यास, किंवा शेवटी 2 वेळा 0। ठीक आहे, शेवटी 2 वेळा 0 असल्यास, शेवटी 2 वेळा 0 असल्यास। मग 4 ची विभाज्यतेची कसोटी काय, एक तर शेवटच्या दोन अंकांना 4 ने निशेष भाग गेला पाहिजे, किंवा शेवटी जर 2 0 असले तरी चालतील। मग आपण एक्झाम्पल बघूया। ठीक आहे, 340। 340 ही संख्या घेतली मी, शेवटचे दोन अंक मिळून कोणती संख्या तयार झाली आपली, 40। शेवटचे दोन अंक मिळून कोणती संख्या तयार झाली, 40। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 40 ला 4 ने निशेष भाग जातो, म्हणजेच 340 या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जाईल। आता 340 झाल्यानंतर अजून एक एखादा एक्झाम्पल बघूया आपण, 100। बरोबर, जे शेवटचे दोन अंक होते तिथे काय 0 आहे, बरोबर, 2 0 आहे। म्हणजेच काय, तर 2 0 असले तरी पण 4 ने त्या पूर्ण संख्येला निशेष भाग जातो, म्हणजे 100 ला पण जाईल। 4 नंतर आहे 5 ची कसोटी। आता 5 ची कसोटी काय, कोणत्याही संख्येतील एकक स्थानी जर 0 किंवा 5 हे अंक असले तर त्या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग
जातो. एकक स्थानी कोणते अंक पाहिजे आपल्याला? 5 ने भाग जाण्यासाठी 0 किंवा 5. ठीक आहे, 0 किंवा 5. मी जर एक्झाम्पल मध्ये बघितलं 25, ठीक आहे, 25 या संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच काय, शेवटी कोणता अंक आहे? 5. मग आपल्याला माहिती आहे 5 अंक असेल तर 5 ने 100% त्या संख्येला भाग जाईल. किंवा अजून एखादी संख्या बघूया, मी घेतले 40, बरोबर, 40. आता 40च्या शेवटी पण किती आहे? 0, म्हणजे त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाईल. मग आपण 2ची, 3ची, 4 आणि 5ची कसोटी बघितली आहे. पुढे बघूया आता 6ची कसोटी. 5 नंतर 6ची कसोटी. 6ची कसोटी काय, तर दिलेल्या संख्येला जर 2 आणि 3 या दोन्ही अंकांनी भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जातो. मग 6च्या कसोटीमध्ये आपण लिहू शकतो की ज्या संख्येला 2 व 3, म्हणजे आता मी इथे किंवा नाही लिहित आहे, फक्त 2 ने गेला पाहिजे, 3 ने नाही गेला, किंवा फक्त 3 ने गेला पाहिजे, 2 ने नाही गेला, असं चालणार नाही. 2 पण गेलाच पाहिजे आणि 3 पण गेलाच पाहिजे. म्हणून 2 व 3 या संख्यांनी भाग गेल्यास, ठीक आहे, 2 व 3 या संख्यांनी भाग गेल्यास पूर्ण संख्येला काय, 6 ने निशेष भाग जाईल. आपण संख्या बघूया 216. फॉर एक्झाम्पल मी एक संख्या घेतली 216. आता 216 मध्ये 2ची कसोटी काय, 2 ने कधी भाग जाईल, जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तेव्हा. आता मी इथे बघितलं, इथे किती एकक स्थानी? 6, म्हणजेच काय, तर 2 ने भाग जाईल. व 3 ने जाईल का? 3ची कसोटी काय, संख्येतील अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पटीतील पाहिजे. मग 2 अधिक 1 3, 3 अधिक 6 9, म्हणजे 9 ला 3 ने भाग जातो, म्हणजे पूर्ण संख्येला, म्हणजे ही जी 216 ही संख्या आहे हिला 6 ने पूर्ण भाग जाईल. का? कारण की ह्या संख्येला 2 ने पण भाग जातोय आणि 3 ने पण जातोय. ठीक आहे. आता 6 नंतर 7 असतात, पण जनरली तुम्हाला बुक मध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी 7ची कसोटी दिसणार नाही. त्याचं रिझन असं आहे की 7ची कसोटी आहे पण ती थोडी लेंदी आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल मध्ये आपण भागाकार करून लवकर उत्तर काढू शकतो की या संख्येला 7 ने भाग जातोय की नाही, हे लवकर ठरवू शकतो. त्याच्यामुळे जनरली बुक मध्ये तुम्हाला 7ची कसोटी लवकर दिसणार नाही. आपण पण ती स्किप केलेली आहे. का? कारण की आपण ऍक्च्युअल मध्ये लवकर भागाकार करून चेक करू शकतो 7 ने भाग जातो की नाही. मग पुढे आहे 8ची कसोटी. तर जशी आपली 4ची कसोटी होती तशीच सिमिलर आपली 8ची कसोटी आहे. मग 4ची कसोटी काय होती, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग केला तर पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. फक्त इथे चेंज काय, आता 8ची कसोटी बघतोय, 4च्या वेळेस आपण फक्त 2 अंक बघत होतो, आता 8च्या वेळेस काय 3 अंक, म्हणजेच काय, एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक. जर एखाद्या संख्येला, ठीक आहे, एखादी संख्या असेल तिच्या जर शेवटच्या 3 अंकांना 8 ने पूर्ण भाग केला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. शेवटचे 3 अंक, एवढंच लक्षात ठेवा, शेवटचे 3 अंक. आणि हो, जर ते शेवटचे 3 अंक 0 जरी असले, म्हणजे शेवटी जर 3 शून्य असले तरी पण त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. किंवा शेवटचे 3 अंक, ठीक आहे, शेवटचे 3 अंक 3 0 जरी असले तरी त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. मग आता आपण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, 81,512 मी एक संख्या घेतली आहे, शेवटचे 3 अंक आहे. ठीक आहे, किती? 512. आपल्याला फक्त एवढं चेक करायचं की शेवटच्या 3 अंकांना भाग जातो की नाही. मग आता 512 जर आपण 8 ने भाग दिला तर 8 × 48, 11 तून 8 गेले 3, ठीक आहे, आणि 4 तून 4 गेला 0, वरतून उरले 2, 32 झाले. 8 × 32 किती आले? 0. म्हणजेच काय, पूर्ण भाग गेला, बाकी किती आले आपली? 0 आले. म्हणजे या पूर्ण संख्येला, जी आपली संख्या आहे 81,512, या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जाईल. ओके. किंवा अजून एखादी संख्या बघू आपण. जर मी
2000 ही संख्या बघितली तर इथे काय शेवटी 3 शून्य आहे, 3 शून्य असले तरी पण 8ने या पूर्ण संख्येला भाग जाईल. ठीक आहे. आता 8 नंतर आहे आपली 9ची कसोटी. जशी 4 सोबत 8ची जोडी आहे म्हणजे 4 सोबत सिमिलर काय होतं 8ची कसोटी, तसेच आपली 9ची कसोटी कोणाशी रिलेटेड आहे 3 सोबत थोडी सिमिलर आहे. मग ती कशी, तर जशी आपली 300 होती दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पटीतील पाहिजे, तशीच आपली 9ची कसोटी आहे की जर संख्येतील अंकांची बेरीज ही 9 किंवा 9च्या पटीतील असली तर त्या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जातो. संख्येतील अंकांची बेरीज 9 किंवा 9च्या पटीतील, 9 किंवा 9च्या पटीतील. ओके. हा, मग आता आज आपण एक एक्झाम्पल बघूया याचं. मी जर घेतले 729 ही संख्या घेतली, मग आता यांची बेरीज करायची आहे. याच्यामध्ये कोणकोणते अंक आहे 7 2 9 यांची बेरीज करू. 7 अधिक 2 अधिक 9. जर आपण यांची बेरीज केली तर 7 आणि 2 9 आणि 9 अधिक 9 किती आले 18. किती आली बेरीज 18. मग आपल्याला माहिती आहे 18 9च्या पाड्यामध्ये आहे किंवा 18ला 9ने भाग जातो, त्याच्यामुळे ही जी पूर्ण मोठी संख्या आहे 729 या पूर्ण संख्येला पण 9ने निशेष भाग जाईल. आता 9 नंतर आहे 10ची कसोटी. 10ची कसोटी काय की जो आपला शेवटचा अंक असतो कोणत्याही संख्येतील जो शेवटचा अंक असतो म्हणजेच आपला एकक स्थानचा अंक असतो तिथे काय पाहिजे फक्त 0 पाहिजे. ठीक आहे. तर शेवटच्या अंकी शेवटचा अंक काय पाहिजे 0 असायला हवा. ठीक आहे. ओके. शेवटचा अंक काय आपला 0 असायला हवा. ओके. ठीक आहे. हा, म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी काय असेल 0 असेल त्या पूर्ण संख्येला 10ने निशेष भाग जातो. मग आपण एक्झाम्पल मध्ये बघू शकतो काय की 50. आता 50च्या शेवटी काय 0 म्हणजे या पूर्ण संख्येला काय 10ने निशेष भाग जाईल. ठीक आहे. ओके. पुढे बघूया आता 11ची कसोटी. 10 पर्यंत आलो होतो, आता 11ची कसोटी. 11ची कसोटी काय, जर कोणतीही संख्या असेल तिच्या एका आड एक संख्यांची बेरीज केली व नंतर त्यांचा फरक घेतला तर तो एक तर 0 आला पाहिजे किंवा 11 नाहीतर 11च्या पटीत पाहिजे. आता काय ते व्यवस्थित बघूया. फॉर एक्झाम्पल 14,641. ठीक आहे. 14,641 ही एक संख्या घेतली मी काय सांगितलं 11ची कसोटी काय एका आड एक संख्यांची बेरीज. म्हणजे जर मी 1 पासून स्टार्ट केलं तर एका आड एक संख्यांची बेरीज 1 अधिक 6 किती आले 7. 7 अधिक 1 8 यांची किती आली बेरीज एका आड एक अंकांची 8. आणि आता उरलेले जे वरती असतील ते पण बघूया. 4 अधिक 4 किती आले 8. मग ही जी बेरीज आली होती त्यांच्यातील काय घ्यायचा फरक. मग आपण जर 8 वजा 8 किती झाले 0. बरोबर. यांच्यातला फरक एक तर 0 पाहिजे काय एक तर 0 पाहिजे किंवा 11 नाहीतर काय 11च्या पटीतील. हा जो बेरीज केल्यानंतर जर आपण त्यांची वजाबाकी केली तो फरक जो आला तो एक तर 0 पाहिजे किंवा 11 नाहीतर 11च्या पटीतील. 11च्या पटीतील म्हणजे काय 11 22 33 या पटीतील कोणतीही संख्या असली तरी त्या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल. मग हे एक एक्झाम्पल बघितलं होतं. अजून एक बघूया 1331. परत इथे 3 आणि 1 किती झाला 4. बरोबर. आणि परत वरती पण 3 आणि 1 4 आणि 4तून 4 गेले किती 0. म्हणजे या पूर्ण संख्येला जी 1331 ही संख्या आहे तिला पण 11ने निशेष भाग जाईल. निशेष भाग जाणं म्हणजे काय तर बाकी 0 येणं म्हणजे पूर्ण भाग जाणं. ठीक आहे. आता 11 नंतर आहे पुढची आपली 12ची कसोटी. जसं आपण 6च्या बाबतीत बघितलं होतं काय की ज्या संख्येला 2 व 3ने पूर्ण भाग जातो
त्या पूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जातो. तसंच आपण 12च्या बाबतीत बघणार आहे की ज्या संख्येला 3 आणि 4 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 12 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. 3 आणि 4 या संख्यांनी भाग गेल्यास, ठीक आहे, 3 आणि 4 या संख्यांनी भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 12 ने निशेष भाग जातो. आता बऱ्याच जणांच्या म्हणजे मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की सर 3 आणि 4च का? ठीक आहे, कारण की 3 चौक किती होतात? 12. पण मग 6 दुने पण 12 होतात. ठीक आहे, मग आपण 6 आणि 2 हे का नाही घेतले? 3 आणि 4च का घेतले? हेच अंक का निवडले? 3 चौक तर 12 होतात, पण 6 गुणिले 2 बरोबर, 6 गुणिले 2 पण 12 होतात आणि 3 गुणिले 4 पण 12च होतात. मग आपण 3 आणि 4च का घेतले? 6 आणि 2 का नाही घेतले? तर याचं रिझन असं आहे, आपण जे अवयव निवडतो, ठीक आहे, आपण जे अवयव निवडतो ते काय असले पाहिजे? मूळ अवयव असले पाहिजे. मूळ अवयव असले पाहिजे म्हणजे काय की त्या दोघांमध्ये कोणताही सामायिक अवयव नको. ठीक आहे, सामायिक अवयव नको म्हणजे काय? आता जर आपण 6 व 2 या दोन संख्या बघितल्या तर 6 मध्ये काय लपलेलं आहे? 3 आणि 2, म्हणजे तिथे 2 आला आणि इथे काय 2 आहेच, म्हणजे यांच्या दोघांमध्ये कॉमन काय? 2 कॉमन निघेल. पण 3 आणि 4 यांच्यामध्ये काही कॉमन आहे का? काहीच कॉमन नाहीये. ठीक आहे, एक तर सगळीकडेच राहणार आहे. ठीक आहे, एकचा विषय सोडून इतर कोणती संख्या कॉमन आहे का? तर 3 आणि 4 मध्ये कोणताच अंक कॉमन नाहीये. म्हणून निवडताना आपण अशा संख्या निवडल्या की त्यांच्यात कोणताही सामायिक अवयव नसला पाहिजे. ठीक आहे, म्हणून इथे 3 आणि 4 घेतलंय. आता 3 आणि 4 म्हणजेच काय? ज्या संख्येला 3 ने पण पूर्ण भाग जातो आणि ज्या संख्येला 4 ने पण पूर्ण भाग जातो, दोन्ही अंकांनी भाग गेला पाहिजे. ओके, मग आपण आता एक संख्या बघूया, 7100. ठीक आहे, हे किती आले? 7,12,320 एवढी मी मोठी संख्या घेतली आहे. ठीक आहे, म्हणजे तयारच केली आता तुमच्या समोर. ठीक आहे, मग आपण चेक करू या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो की नाही. ओके, 7 आणि 7 2 9, 3 2 5 1 6. ओके, जाईल. ठीक आहे, चेक करू. 3 आणि 4 ने भाग गेला पाहिजे. आता 3 आणि 4 ने भाग गेला पाहिजे म्हणजे काय? 3 ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पाड्यातील पाहिजे. मग 7 आणि 1 किती होतात? 8. 8 आणि 2 10. 10 आणि 3 13. 13 आणि 2 किती आले? 15. बरोबर, अंकांची बेरीज किती आली? 15. म्हणजेच काय? या संख्येला 3 ने निशेष भाग जाऊ शकतो. आता 4 ची कसोटी काय? की जे शेवटचे आपले 2 अंक आहे. बरोबर, मग इथे शेवटचे 2 अंक कोणते? 20. मग शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. शेवटचे 2 अंक आहे 20. ठीक आहे, त्यांना 4 ने पूर्ण भाग जातो. आपल्याला माहिती आहे 4 पंचे 20, म्हणजे या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जाईल. मग जर या संख्येला 3 ने पण भाग जातोय, 4 ने पण भाग जातोय, म्हणजेच काय? या पूर्ण संख्येला 12 ने पण निशेष भाग जाईल. कळलं? ही झाली 12ची कसोटी. पुढे 15ची कसोटी. जसं आपण ह्या बाबतीत बघितलं 12च्या बाबतीत 3 चौक 12 होतात, तसंच 15ची फोड कशी होते? किती गुणिले किती? 15. तर आपल्याला माहिती आहे 3 गुणिले 5 काय होतात? 3 5 15. म्हणजेच ज्या संख्येला 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी भाग गेल्यास, त्या पूर्ण संख्येला काय? 15 ने निशेष भाग जातो. ठीक आहे, मग आता 225 ही संख्या आपण बघितली. ओके, 225 संख्या बघितली. 3 ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पाड्यातील पाहिजे. मग 2 आणि 2 किती होतात? 4. 4 अधिक 5 9. आपल्याला माहिती आहे 9 आहे 3च्या पाड्यात, म्हणजे 3 ने भाग जातोय. आणि 5 ची कसोटी काय? की शेवटचा अंक काय पाहिजे? एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे, पण इथे 5 आहे, म्हणजे 5 ने पण ह्या संख्येला भाग गेला. ठीक आहे, मग 3 ने पण गेला, 5 ने पण गेला, म्हणजेच 225 या पूर्ण संख्येला 15 ने निशेष भाग जाईल. समजलं? ठीक आहे, ओके. आता इथून प्रश्न चालू होते आपले. बरेच जण म्हणत असतील की सर खूप जास्त फास्ट झालेलं आहे, पण माझं सांगायचं काय की आपली हे बॅचचं नावच काय आहे? रॅपिड रिव्हिजन बॅच. ऑलरेडी तुमचा स्टडी झालेला आहे. इथे फक्त आपण एक
ओव्हरलुक करतोय की काय असतं विभाज्यतेच्या कसोट्या, मग 2ची काय, 3ची काय, म्हणून मी थोडं फास्ट घेतलेलं आहे. ओके. आणि ज्यांना खूपच फास्ट वाटत असेल तसं युट्यूबला आपलं फंक्शन आहे. ठीक आहे, तुम्ही तिथे तुमचा स्पीड कमी करू शकतात. पण आपल्याला रिव्हिजन करायची आहे, सगळे क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजे, त्याच्यामुळे आपण आपला स्पीड फास्ट ठेवलेला आहे. आता इथून आपले क्वेश्चन स्टार्ट होत आहे. पहिला प्रश्न आहे आपला 93. ठीक आहे, एक संख्या आहे 93, इथे क्वेश्चन मार्क आहे 318. या संख्येस 9 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अंक असावा. आता 9 ने निशेष भाग जातो म्हणजे काय, 9ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 9 किंवा 9च्या पाड्यातील पाहिजे. मग जिथे जिथे 9 जर दिसत असतील किंवा 9च्या पाड्यातील संख्या आली तर तिला आपण कॅन्सल करू शकतो. मग आता इथे 9 आहे, मी कॅन्सल केला. 8 आणि 1 पण किती होतात, 9, कॅन्सल. उरले किती, 3 आणि 3 6 झाले. 3 आणि 3 6 झाले. मग मला अजून कोणत्या संख्येची गरज आहे, तर 3ची, कारण की 6 आहे ऑलरेडी. त्याच्यात जर मी 3 मिळवले तर किती होतील, 9 होतील. 3 आणि 3 किती झाले, 6. मग 9 ने भाग जाण्यासाठी अजून मला कितीची गरज आहे, 3ची गरज आहे. ठीक आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल, 3 असेल. ठीक आहे, समजलं. कारण की 6 आणि 3 9 होतील, तेव्हाच या पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जाईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. आता 12 ने निशेष भाग जातो म्हणजे काय, की ज्या संख्येला 3 ने पण भाग जाईल आणि 4 ने पण जाईल. मग आपण चेक करूया. ठीक आहे, आता पहिली संख्या जर किंवा पहिलं ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर मला एक सांगा, 17,451. शेवटचे दोन अंक काय, 51. आणि आपल्याला माहिती आहे 4ची कसोटी, शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. 51 ला जातोय का, नाही. मग त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन कॅन्सल. ठीक आहे, पहिला ऑप्शन झाला आपला कॅन्सल. पुढे 95,322. ओके. आता इथे शेवटचे दोन अंक कोणते, 22 आहे, बरोबर. 2 आणि 2 किती झाले, 22. मग याला पण भाग जाईल का 4 ने, नाही जाणार. दुसरा पण ऑप्शन कॅन्सल. त्याच्यानंतर 74,244, शेवटी 44 आहे म्हणजे 4 ने भाग जाईल. पुढचा ऑप्शन आपण चेक करू, 56 आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 14 चोक 56 होतात, म्हणजे दोन्ही संख्यांना 4 ने तर भाग जातोय. मग 3 ने जातोय का ते चेक करू. काय पहिली संख्या, 7 4 2 4 4 आणि नंतरची 64 156. मग कितीने गेला पाहिजे, 3 ने. 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 15. ठीक आहे, सॉरी 13 आणि 4 17 आणि 17 आणि 4 21. बेरीज किती आली, 21. मग आपल्याला माहिती आहे 21 3च्या पाड्यात आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला काय, 3 ने निशेष भाग जातोय. मग 3 ने जातोय, 4 ने पण जातोय, म्हणजे त्या संख्येला 12 ने निशेष भाग जाईल. आणि जर तुम्ही खालच्या संख्यांची बेरीज केली तर 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 किती आले, 22. यांची बेरीज किती आली, 22. 22 आहे का 3च्या पाड्यात, नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढे 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. ठीक आहे, जसं मी तुम्हाला 12ची कसोटी बद्दल सांगितलं. आता तुम्ही म्हणाल सर कसोट्या तर तुम्ही फक्त 15 पर्यंत सांगितल्या, इथं तर आम्हाला 72चं विचारलंय, मग आता काय करायचं. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की 12ची कसोटी काय घेतली आपण, 3 आणि 4 हे दोन अंक घेतले. का, कारण की 3 चोक किती होतात, तर 3 चोक होतात तुमचे 12. आपल्याला काय 72ची कसोटी शोधण्यासाठी असे दोन अंक पाहिजे की ज्यांचा गुणाकार काय असेल 72. पण मी मगाशीच सांगितलं ते अंक निवडताना कसे निवडायचे, जसे आपण 12च्या वेळेस 6 आणि 2 नव्हते घेतले. ठीक आहे, 6 आणि 2 हे अंक नव्हते घेतले, 3 आणि 4च घेतले होते. का, कारण की त्यांच्यात कोणताही सामायिक अवयव नव्हता. मग 12 गुणिले 6 पण 72 होतात. ठीक आहे, 8 गुणिले 9 पण 72 होतात, 36 गुणिले 2 पण 72 होतात. पण अंक घेताना कोणते घ्यायचे, 8 आणि 9. आता 8 आणि 9 मध्ये कॉमन आहे का, काहीच कॉमन नाही आहे. पण 6 आणि 12 म्हणजे 6 ने 12ला भाग जाऊ शकतो, जाईल ना, 6 दुने 12. त्याच्यामुळे आपण हे अंक घेणार नाही. इथे 36 आणि 2, 36 दुने पण 72 होतात, पण 36 आणि 2 घेऊ का, नाही. का, कारण की यांच्यामध्ये 2 कॉमन आहे, त्याच्यामुळे ही पण जोडी कॅन्सल. मग जोडी निवडताना आपण कोणती घेऊ, 8 आणि 9ची. आता आपल्याला कसोटी मिळाली काय, की 72ची कसोटी, ज्या संख्येला 8 ने पण भाग जाईल आणि 9 ने पण जाईल. मग आपण चेक करूया, 9 ने निशेष भाग गेला पाहिजे. पहिली संख्या आहे, ठीक आहे, किती
1,80,102. मग जिथे जिथे 9 होत असतील ते मी कॅन्सल करतो. 8 आणि 1 9, 2 आणि 1 किती झाले 3. ठीक आहे, 2 आणि 1 3 झाले. मग 3 ला भाग जातो का 9 ने? नाही, पहिला ऑप्शन कॅन्सल. पुढे हा 9 कॅन्सल. 7 आणि 3 किती झाले 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, म्हणजे हिला 9 ने भाग गेला. ठीक आहे, याला 9 ने भाग गेलेला आहे. आता 8 ने जातो का चेक करू आपण. ठीक आहे, 8 ची कसोटी काय, शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग गेला पाहिजे. मग किती आहे शेवटचे 3 अंक 344. ठीक आहे, महिला जर आपण 8 ने भाग दिला, 8 1 8, 8 चोक 32, किती उरले 2, 2 वर 4 किती झाले 24, आणि 8 3 24, गेला पूर्ण भाग. म्हणजे 8 ने पण गेला, म्हणजे या संख्येला काय 72 ने पण पूर्ण भाग जाईल. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. पुढे $1, 5 आणि हॅश. ठीक आहे, या 4 अंकी संख्येला 9 ने निशेष भाग जात असल्यास डॉलर व हॅश च्या ठिकाणी असलेल्या अंकांची बेरीज किती? मग आता 5 आणि 1 किती झाले 6, 5 आणि 1 किती झाले 6. आपल्याला काय विचारलंय, डॉलर आणि हॅश यांची बेरीज किती असली पाहिजे. आपण ऑप्शन वरने चेक करू. जर मी यांची बेरीज 6 घेतली, ठीक आहे, यांची बेरीज जर मी 6 घेतली तर 6 6 किती होतात 12. 12 आहे का 9च्या पाड्यात? नाही. किंवा 12ला 9 ने भाग जाईल का? नाही. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन आपला कॅन्सल. ठीक आहे, मग आता दुसरा ऑप्शन काय आपला 9. जर मी यांची बेरीज 9 घेतली तर 9 अधिक 6 किती होतात 15. किती होतात 15, आणि आपल्याला माहिती आहे 15 आहे का 9च्या पाड्यात? नाही. त्याच्यामुळे दुसरा पण ऑप्शन कॅन्सल. तिसरा ऑप्शन काय 12. आपला तिसरा ऑप्शन आहे 12. जर मी यांची बेरीज 12 घेतली तर 12 अधिक 6 किती होतात 6 अधिक 12 18. आपल्याला माहिती आहे 18 आहे 9च्या पाड्यात, म्हणजेच काय तर डॉलर आणि हॅश यांची बेरीज किती असली पाहिजे 12. म्हणून आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे दिलेल्या संख्यांमध्ये 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? ठीक आहे, आता एवढ्या संख्या दिलेल्या आपल्याला, आपण एकदा लिहून घेऊ. 1210, 440, 550, नंतर 707, 808, 484 आणि शेवटची काय 91 49 14. 91 49 14. ठीक आहे, 11ची कसोटी काय, एका आड एक संख्येची बेरीज करायची आणि नंतर त्याच्यात काय घ्यायचा फरक घ्यायचा त्यांचा. ठीक आहे, मग 1 आणि 1 किती आले 2, आणि 2 अधिक 0 2, 2तून 2 गेले किती 0, म्हणजे हिला 11 ने भाग जाईल. आता इथे 440 आहे, आपल्याला माहिती आहे 11 चोक 44, हिला पण 11 ने भाग जाईल. इकडे 550 11 5 55, याला पण 11 ने भाग जाईल. आता 7 अधिक 7 किती झाले 14, 14तून 0 गेले किती 14. आपल्याला फरक काय पाहिजे, एकदा 11 किंवा 0, नाहीतर 11च्या पटीतील. मग 14 आहे का नाही, म्हणजे या संख्येला भाग जाणार नाही. इथे परत 8 आणि 8 किती झाले 16, म्हणजे हिला पण भाग जाणार नाही. इथे 4 आणि 4 किती झाले 8, आणि हा 8, 8तून 8 गेले तर किती 0, म्हणजे ह्या संख्येला 11 ने भाग जाईल. परत आता यांची बेरीज करू. 9 4 13, 13 ने 1 किती झाले 14. परत जे उरलेले अंक होते 1 आणि 9 10, 10 आणि 4 14, 14 मधून 14 गेले किती 0, म्हणजे ह्या संख्येला पण 11 ने भाग जाईल. मग आपल्याला तेच विचारलं एकूण संख्या किती 11 ने भाग जाणार आहे. मग 1 2 3 4 5, किती संख्या टोटल 5. ओके, 2 वेळेस विचारला हा प्रश्न, गडचिरोली SRPF आणि वडसा SRPF. ठीक आहे, पुढील पैकी कोणत्या संख्येस 15 ने निशेष भाग जातो? मी मगाशीच सांगितलं 15 ने भाग जातो म्हणजे काय, ज्या संख्येला 3 ने पण गेला पाहिजे आणि 5 ने पण गेला पाहिजे. मग आता 5 ने जाण्यासाठी काय, शेवटी एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. जर तुम्ही ऑप्शन बघितले तर सगळीकडे काय 5 आहे आणि 0 आहे, म्हणजे प्रत्येक संख्येला 5 ने तर कन्फर्म भाग जाणारच आहे. आता 3 ने जातो का नाही ते चेक करू. 7 आणि 5 किती होतात 12, जिथे 3 किंवा 3च्या पटीतील संख्या आल्या त्या आपण डायरेक्ट कॅन्सल केल्या तरी चालतील. मग 7 आणि 5 12. ठीक आहे, 5 आणि 4 9, 7 आणि 5 12 झाले, 5 आणि 4 9, उरले किती 2. 2 आहे का 3च्या वाड्यात? नाही. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन
कॅन्सल. आता इथे 3 दिसला कॅन्सल, 9 दिसला कॅन्सल, 7 आणि 5 12, 12 पण कॅन्सल का, कारण की 12 आहे 3च्या भाड्यात, 5 आहे का नाही, म्हणून त्याच्यामुळे हा दुसरा ऑप्शन पण कॅन्सल. परत 4 आणि 3 सॉरी 4 आणि 7 11, 11 आणि 3 11 आणि 3 किती झाले 14, आणि 14 आणि 4 किती झाले 18. जर आपण त्यांची बेरीज केली तर ती किती आली 18. म्हणजेच काय, त्या पूर्ण संख्येला 4ने भाग सॉरी 3ने भाग जातोय. 4 7 3 4 0, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, बेरीज किती आली 18. म्हणजे 3ने पण भाग गेला आणि शेवटी 0 होता त्याच्यामुळे 5ने पण गेला. म्हणजेच काय, या संख्येला 15ने निशेष भाग जाईल. पुढे खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2ने भाग जातो. 3 व 2ने भाग जातो म्हणजे काय, 3ने पण गेला पाहिजे 2ने पण गेला पाहिजे, आणि जर 3ने गेला 2ने गेला तर काय 6ने पण त्या संख्येला भाग जाईल. आता सगळ्या समसंख्या आहे, समसंख्या आहे म्हणजे काय, त्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 यापैकी कोणता तरी एक अंक आहे, म्हणून सगळ्यांना 2ने त्या निशेष भाग जातोय. बरोबर, 2ने निशेष भाग जातोय. मग आता 3ने जातोय का चेक करू. 3 कॅन्सल, 6 कॅन्सल, कॅन्सल का करतोय, कारण की 3च्या भाड्यात आहे, आणि 7 आणि 8 पण किती झाले 15 झाली, भेटली लगेच आपल्याला पहिली संख्या 36,708. 15 पण 3च्या भाड्यात आहे, म्हणजे काय पहिल्याच संख्येला 3ने पण भाग गेला आणि 2ने पण भाग गेला. पुढचं 12 15 18 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी चार अंकी संख्या कोणती. ठीक आहे, आतापर्यंत बाकी जे आपण प्रश्न बघितले ते थोडे सोपे होते. ठीक आहे, किंवा तुम्ही लगेच पटकन त्यांचा आन्सर काढू शकता. या प्रश्नाला कदाचित जास्त वेळ लागू शकतो, पण मी तुम्हाला एकदम सोल्युशन देणार, एकदम बेस्ट सोल्युशन. व्यवस्थित लक्ष द्या. 12 15 18 27, 12 15 18 आणि 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी चार अंकी संख्या कोणती. ठीक आहे, आता एक तर तुम्ही प्रत्येक ऑप्शन चेक करू शकतात. ठीक आहे, कोणत्या संख्येने भाग जातो कोणत्या संख्येने नाही जात. मी एकदम तुम्हाला शॉर्ट मेथड सांगतो. इथे मला दिसल्या संख्या 12 15 18 27, मी ह्या दोघांमध्ये बघितलं म्हणजे त्या संख्येला 18ने पण भाग जातोय 27ने पण जातोय. मग जर 18ने पण जातोय 27ने पण जातोय म्हणजे 9ने पण जाईल. बरोबर, 18ने जातोय 27ने जातोय तर 9ने पण त्या संख्येला भाग जाईल. मग मी फक्त ऑप्शन मध्ये 9ची कसोटी शोधतो की ज्या संख्येला 9ने भाग गेला, ठीक आहे, त्या पूर्ण संख्येला या संख्येने भाग जाणार आहे. मग 9ची कसोटी आपण बघू कुठे टॅली होते. इथे 9 आहे कॅन्सल, 8 आणि 4 किती झाले 12, 12 आहे का 9च्या भाड्यात नाही, पहिला ऑप्शन कॅन्सल. परत इथे पण 9 आणि 9 कॅन्सल, उरला किती 8, 8 आहे का 9च्या भाड्यात नाही, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. परत 9 कॅन्सल, 7 आणि 8 किती झाले 15, 15 आहे का 9च्या भाड्यात नाही, त्याच्यामुळे तिसरा पण ऑप्शन कॅन्सल. आणि चौथा ऑप्शन काय 9720. बरोबर, 9 कॅन्सल, 7 आणि 2 पण 9, म्हणजे एकच अशी संख्या होती की जिला 9ने भाग जात होता. बरेच विद्यार्थी इथे काय करत बसतील, सगळ्या संख्यांचं चेक करत बसतील. 12 म्हणजे काय 3ची आणि 4ची कसोटी, 15 म्हणजे काय 3ची आणि 5ची कसोटी. बरोबर, पण सगळ्या संख्या चेक करायच्या का नाही. आता म्हणून ह्या बॅचचं नावच आपलं ते की रॅपिड रिव्हिजन बॅच. ऍक्च्युअल जर तुम्ही पेपरमध्ये बसलेले आणि असे जर प्रश्न आले तर बाकीचे विद्यार्थी तिथे जास्त टाइम घेणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला या प्रश्नांना कमीत कमी वेळात सॉल्व्ह करायचं आहे, कारण की 25 प्रश्नांपैकी 2 ते 3 प्रश्न असे असणारच आहे एक्झाम मध्ये की ते थोडे टफ असतील. मग आपल्याला करायचं काय की जे अवघड प्रश्न आहे त्यांना थोडा जास्त टाइम लागणार आहे. मग जो बाकीच्या क्वेश्चन मधला जो टाइम आहे तो आपल्याला सेव्ह करून त्या अवघड प्रश्नांना द्यायचा आहे. त्याच्यामुळे या सिरीज मध्ये मी तुम्हाला तेच शिकवतोय की प्रत्येक प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा किंवा लवकर त्याला टॅकल कसं करायचं. समजलं. 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता 6ने भाग जायचं म्हणजे काय, ज्या संख्येला 2ने पण जाईल आणि 3ने पण जाईल. ठीक आहे, 2ने जाण्यासाठी ती संख्या काय असली पाहिजे सम असली पाहिजे. ऑप्शन जर बघितले तर पहिली संख्या विषम आहे कॅन्सल, दुसरी पण विषम आहे म्हणजे मी फक्त बघूनच 2 ऑप्शन काय केले कॅन्सल केले. आता तिसरा आणि चौथा ऑप्शन, मग तिसरं काय 5334 आणि नंतरची 35 42. बरोबर, या दोन्ही संख्यांना 2ने तर जातोय 3ने जातोय का चेक करू.
3 इथे आहे, 3 इथे आहे, कॅन्सल. 5 आणि 4 किती आले? 9. म्हणजे 9 पण 3च्या पाड्यात आहे. म्हणजे हीच ती संख्या आहे की जिला 3 ने निशेष भाग जातोय. आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ठीक आहे. इथे जर तुम्ही बघितलं 3 कॅन्सल, 5 आणि 4 9, 2 2ला 3ने भाग जाईल का? किंवा 2 3च्या पाड्यामध्ये आहे का? नाही. म्हणजे हा आपला ऑप्शन नाहीये. आपला करेक्ट ऑप्शन किती आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो? आता 4ने पूर्ण भाग जातो म्हणजे काय? 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे. मग आता शेवटचे 2 अंक इथे किती आहे? 32. 32 आहे म्हणजे मला माहिती आहे 4 8 32. पहिलाच आपला असा ऑप्शन आहे की ज्याला 4ने भाग जातो. 2च मिनिटं. ठीक आहे. कॉल आला होता एक, पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. पहिलाच आपला असा क्वेश्चन आहे की 24,532. शेवटचे 2 अंक बघितले 32 आहे म्हणजेच काय? या संख्येला पूर्ण पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातोय. ठीक आहे. पूर्ण संख्येला 4ने भाग जातोय. इथे जर शेवटचे 2 अंक बघितले तर 34. 34ला पण भाग जात नाही. 67 तिला पण नाही जात. 21 तिला पण नाही जात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पुढे 1 ते 45 या संख्यांदरम्यान 3ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? ओके. सगळ्यात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती? आणि कुठून तर कुठपर्यंत? 1 पासून 45 पर्यंत. बरोबर. आता 1 पासून 45 पर्यंत सगळ्या संख्या काय असणार आहे? चढत्याच क्रमाने असणार आहे. बरोबर. मग आता पहिली संख्या किती आली? 3. दुसरी 6, तिसरी 9, चौथी 3 चौक 12. मग आता ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. तर आपल्याला अशी किती विचारली आहे? 9वी. मग आता खेळत बसायचं का? नाही. पहिली कशी आली? 3ला 1ने गुणलं पहिली संख्या. दुसरी कशी आली? 3ला 2ने गुणलं दुसरी संख्या. तिसरी विचारली 3ला 3ने गुणलं तिसरी संख्या. चौथी विचारली 3ला 4ने गुणलं चौथी संख्या. मग आपल्याला 9वी विचारली तर काय? 3ला 9ने गुणा 9 त्रिक 27. म्हणजे ती संख्या कोणती आहे? 27. पर्याय क्रमांक 2. कळालं? 48,005 आणि पुढे काय? 48,5 इथे तुमचा क्वेश्चन मार्क आणि 2. या संख्येस 12ने निशेष भाग जातो तर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अंक असेल? आता असे प्रश्न तुम्हाला ऑप्शन वरने सॉल्व्ह करावे लागतील. काय करायचं? प्रत्येक ऑप्शन क्वेश्चन मार्कच्या जागी घेऊन चेक करायचं. ठीक आहे. मग आता मी पहिले घेतो इथे 5. म्हणजे ही संख्या किती आली? 48,552. ओके. आपल्याला काय विचारलंय? 12ने भाग गेला पाहिजे. 12ने भाग गेला पाहिजे म्हणजे काय? त्या संख्येला 3ने पण गेला पाहिजे आणि 4ने पण गेला पाहिजे. बरोबर. मग आता 4ने जातोय का? आपल्याला माहिती आहे 13 चौक किती होतात? 52. म्हणजे काय? 4ने तर जातोय. 3ने जातोय का? चेक करू. 8 आणि 4 किती झाले? 12. म्हणजे 3च्या पाड्यात 12 आहे. 5 आणि 5 किती झाले? 10. 10 आणि 2 किती झाले? 12. म्हणजे काय? 3च्या पाड्यात 12 पण आहे. 3ने पण गेला. म्हणजे आपला पहिलाच उत्तर बरोबर आहे की क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अंक पाहिजे? 5. जर आपण 5 घेतला तर आपलं उत्तर टॅली होत आहे. ठीक आहे. समजलं? 700 ते 800 पर्यंतच्या 7ने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती? ठीक आहे. 700 ते 800 पर्यंतच्या 7ने विभाज्य असलेल्या. आता मला एक गोष्ट सांगा, 7ने विभाज्य असलेल्या म्हणजे काय? त्या 7च्या पटीतील संख्या असतील. बरोबर. पूर्णांक संख्या किती? 700 पासून 800 पर्यंत. मग याच्यात 700 पण कन्सिडर करावी लागेल. मग पहिली झाली 700. 700 नंतर दुसरी किती आली? 707. नंतर 714. ठीक आहे. 721. असं कुठपर्यंत? 800 पर्यंत किती संख्यांना भाग जातो आपल्याला ते चेक करायचंय. तुम्ही जर असं 7चा पाडा जरी लिहिला तरी चालेल. पण आता ठीक आहे, इथे 700 ते 800 100च संख्या होत्या, त्याच्यामुळे लवकर तुमचं उत्तर येऊन गेलं. पण जर 700 ते 1800 विचारलं तर काय करायचं? मग असं प्रत्येक वेळेस संख्या लिहत बसायचं का? नाही. ठीक आहे. मग असे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे? 700 बरोबर.
पहिली संख्या किती आहे 700. 700ला 7 ने भाग देऊया म्हणजे आपल्याला काय 1 ते 700 पर्यंतच्या कुठपर्यंतच्या 1 ते 700 1 ते 700 पर्यंतच्या 7 ने भाग जाणाऱ्या 1 ते 700 पर्यंतच्या 7 ने भाग जाणाऱ्या संख्या मिळतील. ठीक आहे. आता जर 7 ने भाग दिला 7 1 7 7 0 0 म्हणजे काय की 1 ते 700 पर्यंत 7 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे 100 आहे. ठीक आहे. पुढे शेवटची संख्या किती होती आपली 800. 800 घेऊया आपण 800 भागिले किती 7. मग आता भाग देऊया 7 1 7 परत 7 1 7 8तून 7 गेला किती उरला 1 1 0 10 झाले. परत 7 1 7 किती उरले आता 3 3 0 30 आणि 7 28. आपल्याला फक्त भागाकार विचारात घ्यायचा आहे बाकी किती उरू द्या फरक पडत नाही. भागाकार किती आला 114 म्हणजेच काय तर 1 पासून ते 800 पर्यंत 1 पासून 800 पर्यंत 7 ने भाग जाणाऱ्या 7 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे तर 144. पण आपल्याला काय विचारलं 700 ते 800 मधले विचारलंय. ओके 700 ते 800 मधले विचारलंय. मग 1 ते 800 मध्ये किती आहे टोटल 114. 1 ते 700 मध्ये किती आहे 100. मग जर आपण 1 ते 800 मधून 1 ते 700 वजा केल्या तर आपल्याला काय मिळेल 700 ते 800 मधल्या संख्या. ओके मग आता आपण वजाबाकी करू 4चे 4 ठीक आहे एकाचा 1 आणि एकातून 1 गेला 0 म्हणजे किती 14. पण आता इथे झालं काय की आपल्याला 700 ते 800 विचारलंय. आपण 1 ते 700 पर्यंतच्या संख्या किती आहे 100. पण यात मध्ये आपल्याला 700 ही संख्या पण घ्यावी लागेल बरोबर. मग 700 जर घ्यावी लागेल तर ती एक आपल्याला इथे ऍड करावी लागेल. ठीक आहे. टोटल संख्या किती झाल्या 15. एक ऍड का केला समजलं कारण की पहिलीच संख्या 700 तिला काय 7 ने भाग जातोय म्हणून आपल्याला तो एक ऍड करावा लागेल. 700 पण घ्यावे लागतील म्हणजे टोटल संख्या किती झाल्या 15. काही चुकतंय का 700 ते 800. ठीक आहे. आय थिंक याचं उत्तर 15 पाहिजे. चेक करूया आपण 700 7 2 14 7 1 21 जर सगळ्या संख्या लिहिल्या 7 चोक 28 7 5 35 असं जर मी कुठपर्यंत 770 पर्यंत लिहिलं बरोबर. जर मी 770 पर्यंत लिहिले तर किती संख्या होणार आहे 7 पासून 70 पर्यंत 10 संख्या होतील बरोबर 10 होतील. आणि नंतर काय पुढची असेल 777 नंतर 784 नंतर 791 बरोबर आणि नंतर 797. मग त्या किती झाल्या 4 4 कोणकोणत्या 777 त्याच्यानंतर 784 ठीक आहे त्याच्यानंतर 791 आणि 797 ह्या किती झाल्या 4 संख्या झाल्या बरोबर. मग ह्या 4 टोटल किती झाल्या 10 4 14. पण आपल्याला 700 ते 800 पर्यंत विचारलं होतं. ठीक आहे. आपलं उत्तर किती आलेलं आहे 15. ठीक आहे. आता इथे 15 नाही आहे पण जवळपास उत्तर किती आहे 14. पण ऍक्च्युअल मध्ये यांनी काय करायला पाहिजे होतं 700 ते 800 पर्यंतच्या विचारलंय तर 700 ते 800 पर्यंतच्या हा शब्द न घेता काय घ्यायला पाहिजे होत्या 700 ते 800 दरम्यान. ठीक आहे. हा शब्द इथे व्यवस्थित फिट बसेल 700 ते 800 दरम्यान हा इथे काय शब्द लिहायला पाहिजे होता. म्हणजे मग आपण काय केलं असतं पहिली संख्या नसती घेतली. 700 ते 800 पर्यंतच्या म्हटलं तर काय होतं पहिली संख्या पण त्यात इन्क्लूड करावी लागेल. ठीक आहे. पण जर फक्त दरम्यान शब्द असता तर मग आपण ते घेतला नसता. ठीक आहे. पण आपलं जवळपास उत्तर कोणतं आहे 15 आलं होतं. 15च आपलं ऍक्च्युअल मध्ये उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आपण इथे ऑब्जेक्शन घेऊ शकतो 15च आपलं उत्तर बरोबर आहे. पण आता पेपरमध्ये तुम्हाला टिक करायचं आहे तर 15च्या जवळपास कोणती संख्या आहे 14 त्याच्यामुळे तुम्ही 14ला टिक करू शकतात. ओके समजलं. आणि लक्ष द्या पेपरमध्ये असे प्रश्न येतात. ठीक आहे. त्यावेळेस पॅनिक व्हायचं नाही. ठीक आहे. व्यवस्थित शांत पद्धतीने एकदा ट्राय करायचं दोनदा ट्राय करायचं
जर आपल्याला वाटतंय की काहीतरी कन्फ्युजन आहे किंवा कुठेतरी चुकतंय तर असे प्रश्न काय करायचे सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करायचे. पण आपलं उत्तर आलं होतं 15, आपण त्याच्या जवळपास पोहोचलो. किती आले? 14. समजलं? 336, 252, 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? म्हणजे ज्या संख्ये खालीलपैकी कोणत्या संख्येने 336 ला पण गेला पाहिजे, 252 ला पण गेला पाहिजे आणि 322 ला पण गेला पाहिजे. ठीक आहे. मग आता आपल्याला ऑप्शन दिले 8, 28, 14 आणि 16. ठीक आहे. आता मला एक सांगा, 8, 28, 14, 16 हे 4 ऑप्शन दिले. ज्या संख्येला 8 ने भाग जातो त्या संख्येला 4 ने गेला पाहिजे, बरोबर. ज्या संख्येला 8 ने भाग जातोय म्हणजे मोठ्या संख्येने भाग जातोय तर तिच्या पटीतली लहानी संख्या जी असेल, आता 8 ने जातोय तिच्या पटीतली लहानी संख्या कोणती आहे? 4. म्हणजे 4 ने तर गेलाच पाहिजे कन्फर्म. मग आधी आपण हे चेक करू की 4 ने कोणकोणत्या संख्येला जातोय. ठीक आहे. मग 22 आहे इथे, 22 ला जातो का शेवटी? 4 ची कसोटी काय? शेवटचे 2 अंक. ओके. मग ह्या संख्येला नाही जाते त्याच्यामुळे आपला हा ऑप्शन पण कॅन्सल. ठीक आहे. 4 ने यायला नाही जाते. आणि 8 मध्ये काय? 4 तुमचा लपलेला आहे. हा जो 8 आहे त्याच्यामध्ये 4 लपलेला आहे. कसा? 4 दुने 8 होतात. जर 8 ने जाईल तर 4 ने पण गेलाच पाहिजे. मग 4 नेच नाही जाते तर 8 ने जाणार आहे का? नाही. इथे पण 28 काय? 728 होतात, बरोबर. 28 ने गेला पाहिजे म्हणजे काय? 4 ने तर गेलाच पाहिजे ना. मग इथे पण काय आला तुमचा? 4. जाईल का याला? नाही. हा पण ऑप्शन कॅन्सल. ठीक आहे. पुढे आता 16. तुम्ही जर 16 बघितले तर किती गुणिले किती 16 होतात? 4 चोक 16. ज्या संख्येला 4 नेच वागणे जाते तिला 16 ने जाणार आहे का? नाही. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. म्हणजे तुमचं उत्तर किती आहे? फक्त 14. समजलं मी काय सांगितलं? जर एखाद्या मोठ्या संख्येने भाग जात असेल तर तिच्या पटीतल्या लहान्या संख्येने 100% भाग गेलाच पाहिजे. जर इथे आपल्याला ऑप्शन मध्ये 8, 28, 14, 16 असे जर ऑप्शन दिलेले, 8 म्हणजे काय? 4 दुने 8. 8 ने जातोय तर 4 ने पण गेलाच पाहिजे. 7 चोक 28 होतात. 4 नेच नाही जाते तर 28 ने जाईल का? नाही जाणार. 16 4 नेच नाही जाते तर 16 ने जाईल का? नाही जाणार. त्याच्यामुळे मी फक्त 4च्या विभाज्यतेच्या कसोटीवर सगळा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. बरेच विद्यार्थी अशा प्रश्न तिथे ऍक्च्युअल मध्ये भाग देऊन बघतील. 8 ने नाही गेला, 28 ने नाही गेला, 14 ने नाही गेला, 16 ने नाही गेला. पण ज्यांना बेसिक व्यवस्थित क्लिअर असेल, ठीक आहे, की 8 ने कधी जाईल, 4 ने गेला तर 100% जाईल, ते लगेच असे प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे एकच पर्याय 14 या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जाईल. कळलं? पुढे 15 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आता 15 ने भाग गेला पाहिजे म्हणजे काय? ठीक आहे. 15 ने गेला पाहिजे म्हणजे ज्या संख्येला 3 ने पण जाईल आणि 5 ने पण जाईल, बरोबर. मग आता शेवटी सगळ्यांचा काय? 0 किंवा 5 आहे. 5 ने तर सगळ्यांनाच भाग जातोय. मग 3 ने जातोय का चेक करूया. इथे 3 दिसला, कॅन्सल. 7 आणि 4 11, 11 आणि 4 15. ठीक आहे. पहिलीच संख्या आपली आहे किती? 47,340. हिला काय? 15 ने जातोय म्हणजेच कसं? हिला 3 ने पण गेला आणि 5 ने पण गेला. 7 आणि 4 11, 11 आणि 3 14 आणि 14 आणि 4 18. ठीक आहे. म्हणजे पूर्ण संख्येला भाग गेला. आपल्याला माहिती 18 आहे तीनाच्या पाड्यात. ठीक आहे. 21 ते 30 मधील मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? काय सांगितलंय? 21 ते 30 मधील मूळ संख्या. आता 21 ते 30 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहे? 23, त्याच्यानंतर 29. या दोनच मूळ संख्या आहे. मग उरलेल्या सगळ्या काय असतील? संयुक्त. म्हणजे 21, 22, त्याच्यानंतर 23 इकडे लिहिले, इकडे 24, 25, 26, 27, ठीक आहे, 28, 29 लिहिले तर काय? 30, बरोबर. हा. मग आता हे किती झाले? 9 3 12, 2 हातचा आला 1, 2 दुने 4 आणि 1 5, किती झाले? 52. आणि आपण जर यांची बेरीज केली तर 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 किती झाले? 25 आणि 8 33, 33 चे 3 हातचे आले 3, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, 14 आणि 3 17, 17 आणि 3 किती आले? 20. म्हणजे आपली बेरीज किती आली? 203. आपल्याला सांगितलं काय?
21 ते 30 मधील मूळ संख्या आपण लिहिल्या 23 आणि 29 या आहे तुमच्या मूळ संख्या आणि ह्या काय संयुक्त. ओके, यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास मग आता यांच्यातला फरक किती आहे 203 वजा 52 3तून 2 गेला 1 10तून 5 गेले 5 आणि 1चा 1 फरक किती आला 151. ठीक आहे. हा मग हा जो फरक आहे तर त्याला कोणत्या संख्येने भाग जाईल 3ने जाईल का 3ची कसोटी काय संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पाड्यातील पाहिजे. 5 आणि 2 किती होतात 7 म्हणजे 3ने नाही जाते. ओके, 17ने जाईल का आपल्याला माहिती आहे 17 9 किती 153 आपल्याला उत्तर किती आलंय 151 म्हणजे हिला 17ने पण नाही जाणार. आता 7ने जाईल का चेक करू 7 दुने किती होतात 14 किती उरला 1 म्हणजेच 11. आता 11 आहे का 7च्या पाड्यात नाही म्हणजे 7ने पण नाही जाणार. मग कितीने जाईल 151 संख्याच 151 आहे तर तिला 151 ने 100% भाग जाईल म्हणजे काय फक्त डी ने भाग जातोय. ठीक आहे, आपल्याला उत्तर काय करावं लागेल फक्त डी ने भाग जातो. कळलं. पुढे 3ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती. आता मला एक सांगा 3ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती. सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या किती आहे 99 बरोबर. सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या 99 हिला जर आपण 3ने भाग दिला तर किती 3 त्रिक 9 3 त्रिक 9 टोटल किती 33 संख्या आहे. कुठून तर कुठपर्यंत 1 पासून 99 पर्यंत. पण आपल्याला 2 अंकी विचारले बरोबर. मग त्याच्यातून कोणकोणत्या संख्या कॅन्सल होतील 3 6 आणि 9 कारण की ह्या काय 3 अंकी संख्या 1 अंकी संख्या आहे 3ने भाग जाणाऱ्या. मग ह्या 3 घ्यावा लागतील का नाही. मग 33 मधून 3 वजा करा म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये 3ने भाग जाणाऱ्या संख्या किती टोटल 30. पर्याय क्रमांक 2 2-65-3 या संख्येला 11ने व 3ने निशेष भाग जातो तर हॅशच्या जागी कोणता अंक असेल. आता मी अशा वेळेस काय सांगितलं ऑप्शन मधून एक एक अंक तिथे चेक करून बघायचा की कोणत्या संख्येने भाग जातोय. मग 2-65-3 तर कोणत्या कोणत्या संख्येने भाग गेला पाहिजे 11ने आणि 3ने. पहिला ऑप्शन काय आपला 1 आपण 1 टाकून बघू तिथे. मग 2 1 6 5 1 आणि 3 3ने गेला पाहिजे म्हणजे काय संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पाड्यातील पाहिजे. मग चेक करू 2 आणि 1 3 हा पण 6 कॅन्सल 5 आणि 1 6 3 कॅन्सल म्हणजे या पूर्ण संख्येला 3ने भाग जातोय. ठीक आहे, मग 11ने जातो का चेक करू 2 आणि 6 8 8 आणि 1 9 5 आणि 3 8 8 आणि 1 किती झाले 9 आणि आपल्याला माहिती आहे जर त्यांची बेरीज करून त्यांचा जर फरक घेतला म्हणजे 9 मधून 9 गेले तर किती आला 0. मग ही जर हा जो फरक एक तर 0 11 किंवा 11च्या पटीतील असेल तर त्या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जातो. फरक आलाय 0 म्हणजेच काय या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल आणि 3ने पण जाईल. पण आपल्याला हॅशच्या जागी काय घ्यावं लागेल 1. ठीक आहे, आपला पहिलाच ऑप्शन करेक्ट आलाय. 8ने निशेष भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती. आता कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. ठीक आहे, मग जर किती 102 आहे. आता हे 104 106 108 कोणत्या संख्येला 8 1 8 2 उरले 22 झाले जातो का नाही. 8 1 8 किती उरले 2 24 झाले 8 3 24 गेला. ठीक आहे, 8 1 8 2 उरले 24 झाले आणि 8 3 24 गेला 104 ला भाग. ठीक आहे, म्हणजे काय पर्याय क्रमांक 2. आणि आपल्याला आता जर तुमचे पाडे व्यवस्थित पाठ असतील तर आपल्याला माहिती आहे 13 गुणिले 8 किती 104 13 8 4 होते. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर होतं. 108 ला किती जोडले तर 14ने अगदी विभाज्य डिव्हिजिबल होणार. आता 14चा पाडा आपल्याला माहिती आहे 14 8 किती होतात 14 गुणिले 8 112 बरोबर. आपल्याला दिलेले किती आहे 108 म्हणजे अजून कितीची गरज आहे आपल्याला 4 ची गरज आहे. जर आपण याच्यात 4 ऍड केले तर किती होतील 112 म्हणजे अजून किती जोडावे लागतील 4. पर्याय क्रमांक 2. पुढे खालीलपैकी कोणत्या संख्येने 35 301 126 या तीनही संख्यांना पूर्ण भाग जातो.
35, 301 आणि 126 कितीने गेला पाहिजे? 11, 7, 9 आणि 21. ठीक आहे, म्हणजे हे जे 4 ऑप्शन दिलेले याच्यापैकी एखादी अशी संख्या असेल का तिने 35 ला पण भाग जातो, 301 ला पण जातो आणि 126 ला पण जातो. मग चेक करूया. आता 11 ने 35 ला जाईल का? नाही, कारण की आपल्याला माहिती आहे 11 किती होतात? 33. तिन्ही संख्यांना गेला पाहिजे, पहिल्याच संख्येला नाही जाते, त्याच्यामुळे 11 हा ऑप्शन कॅन्सल. पुढे बाकीचे चेक करू आपण. आता 9 ची विभाजितीची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज 9 किंवा 9च्या पाड्यातील पाहिजे. 5 आणि 3 किती होतात? 8. 9च्या पाड्यात 8 आहे का? नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. परत 21. आता 21 म्हणजेच काय? तर 7 गुणिले 3, म्हणजे ज्या संख्येला 7ने पण भाग जाईल आणि 3ने पण जाईल. बरोबर, जसं मी मगाशी म्हटलं की 21 ने भाग जाईल, तर काय 21 ने भाग जाण्यासाठी आधी 3ने तर गेला पाहिजे, तेव्हाच 21 ने जाणार आहे. मग चेक करू. पहिलाच ऑप्शन काय आपला? 35. 5 आणि 3 8 होतात, तर 35 लाच 3ने भागणे जाते, तर 21 ने जाणार आहे का? नाही, म्हणून 21 पण ऑप्शन कॅन्सल. एकच उत्तर आहे आपलं, पर्याय क्रमांक 2. किती? 7. बरेच विद्यार्थी अशा प्रश्नांना जास्त वेळ घेतात. मी तुम्हाला एकदम शॉर्ट मेथड सांगतोय, काय की जर एखाद्या मोठ्या संख्येने भाग जात असेल तर तिच्या पटीतली जी लहान संख्या असेल तिने पण 100% भाग जातो. म्हणून मी इथे काय केलं, आता ठीक होते 21, 7 त्रिक 21 होतात, 21 ने भाग जातोय का ती पुढची गोष्ट आहे. आधी 3ने तर गेला पाहिजे, कारण की 3ने गेला तर 21 ने जाईल. बरोबर, म्हणजे सॉरी 21 ने जर गेला तरच 3ने जाईल. मग 21 ला जर 21 ही संख्या आहे, 3नेच भागणे जाते, तर 21 ने जाणार आहे का? नाही जाणार. समजलं? 83 स्टार 39 या संख्येला 11ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? आपल्याला एक एक अंक टाकून बघावं लागेल. 83, 9, 39. मग आपण आपल्याला माहिती आहे 11ची कसोटी. 8 आणि 9 17, 17 आणि 9 किती आले? 26. ठीक आहे, 8, 24, 25, 26 किती आले? 26. 26 मधून जर आपण 3 आणि 3 6, 26 मधून 6 वजा केले तर किती होत आहे? 20 आहे का? 20 पाहिजे का आपल्याला? नाही. एक तर काय पाहिजे? 0, 11 किंवा 11च्या पटीतील संख्या. मग 20 नाहीये, म्हणजे आपला पहिला ऑप्शन कॅन्सल. जर आपण स्टारच्या जागी दुसरा ऑप्शन घेतला, म्हणजे 83 स्टारच्या जागी जर मी 3 घेतले आणि 39, बरोबर, आणि यांची जर बेरीज केली, 8 आणि 3 किती होतात? 11, 11 आणि 9 20, बरोबर, आणि 3 आणि 3 किती आले? 6. 20 मधून 6 गेले 14. जाईल का भाग? नाही जाणार, त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन पण कॅन्सल. पुढे तिसरा ऑप्शन काय? जर मी स्टारच्या जागी 0 घेतला, म्हणजे 83, 0, 39, मग 8 अधिक 0 8च, आणि 8 आणि 9 किती आले? 17. 3 आणि 3 6. जर 17 वजा 6 असं केलं तर 17तून 6 गेले किती? 11. आपल्याला फरक काय पाहिजे? एक तर 0 पाहिजे, 11 पाहिजे किंवा 11च्या पटीतील पाहिजे. ओके, मग आपल्याला फरक 11 भेटलाय, म्हणजे काय? या पूर्ण संख्येला 11ने भाग जाईल, म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला किती पाहिजे? 0. पुढे 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आता विभाजक म्हणजे काय की 24ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो. ठीक आहे, मग 24ला भाग जाणाऱ्या संख्या किती? 1 पासून स्टार्ट करायचं. 1ने जाईल, 2ने जाईल, 3ने जाईल, 4ने जाईल, 6ने जाईल, त्याच्यानंतर 8ने जाईल, 12ने जाईल आणि 24ने जाईल. आणि आपल्याला यांची काय विचारली आहे? बेरीज. मग 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 24, 24 आणि 12 किती झाले? 36, 36 आणि 24 किती झाले? 60. ओके, म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 3. कळलं? यांची बेरीज करायची फक्त, किती झाली? 60. पुढे खालीलपैकी कोणत्या संख्येस 7, 9 व 11 या तिन्ही संख्यांनी भाग जातो? म्हणजे 7ने पण गेला पाहिजे, 9ने पण गेला पाहिजे आणि 11ने पण गेला पाहिजे. आता 9ची कसोटी सोपी आहे, आधी आपण 9ची कसोटी टॅली करू. 7 आणि 2 9 होतात, 9 9 कॅन्सल, म्हणजे हिला तर 9ने जातोय. पुढे 6 आणि 2 किती होतात? 8, आणि इथे 9 झाले, म्हणजे 8 उरले. 8 आहे का 9च्या पाड्यात? नाही, दुसरा ऑप्शन कॅन्सल. इथे 7 चौक किती झाले? 28, 28 पण नाहीये 9च्या पाड्यात, हा पण ऑप्शन कॅन्सल. 11 77 11 1
2, 2 आणि 7 9 आणि इकडे पण किती आले 7 आणि 2 9. म्हणजे जी आपली पहिली संख्या होती 20 77 हिला 9 ने भाग गेलाय आणि जी शेवटची संख्या होती 11 77 11 हिला पण 9 ने भाग गेलाय. मग आता पुढे चेक करू 11ची कसोटी. 7 आणि 2 9 0 आणि 7 7च. यांच्यातला फरक किती पाहिजे? एक तर 0 11 किंवा 11च्या पटीतील. 9तून 7 गेले 2 उरले म्हणजे हिला 11 ने भाग जाईल का? नाही जाणार. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. एकच ऑप्शन उरला किती 11 77 11. जर तुम्ही बघितलं 7 आणि 1 8 8 आणि 1 9 परत 1 आणि 7 8 8 आणि 1 9 9तून 9 गेला किती 0 म्हणजेच 11 ने पण भाग जातोय आणि 7 ने पण जाईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले असता 8 आले तर खरे उत्तर काय? ठीक आहे. एक संख्या होती माहित नाही, तिला काय करायचं होतं 2 ने भाग द्यायचा होता बरोबर. पण झालं काय की त्याला 2 ने गुणलं म्हणजे ही जी संख्या होती तिला 2 ने गुणलं तर उत्तर किती आलं 8 आलं. मग आपल्याला x बरोबर हे 2 गुणताय तिकडे जाऊन काय होतील भागिले म्हणजे x ची किंमत किती आली 4. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती संख्या किती होती 4 होती. पण आपल्याला विचारलं काय तर खरे उत्तर काय? खरे उत्तर म्हणजे काय की त्या संख्येला करायचं काय होतं 2 ने भाग द्यायचा होता. मग x ची किंमत किती आली आहे 4. तिला जर 2 ने भाग दिला तर किती 2. हे आपलं खरं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. 1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती? ठीक आहे. 4 ऑप्शन दिलेले आपल्याला 2600 2520 65 61 आणि 7250. ठीक आहे. आपल्याला विचारलेलं काय की 1 ते 10 मधील सर्व अंकांनी भाग गेला पाहिजे, सगळ्या संख्यांनी भाग गेला पाहिजे. म्हणजे 1 पण गेला पाहिजे 2 पण 3 पण 4 5 6 7 8 9 आणि 10 सगळ्या संख्यांनी भाग गेला पाहिजे. आता 1 तर सगळ्यांना भाग जाणार आहे. 2ची कसोटी बघू. ठीक आहे. 2 ने भाग जाण्यासाठी काय संख्येतील जो शेवटचा अंक असेल तिथे काय पाहिजे एक तर 0 2 4 6 8 यापैकी काहीतरी एखादा अंक पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर ती संख्या सम पाहिजे. इथे आपल्याला विषम संख्या दिली आहे हा ऑप्शन कॅन्सल. ठीक आहे. 2 नंतर 3. 3ची कसोटी काय संख्येतील अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पाड्यातील पाहिजे. 6 आणि 2 किती होतात 8 म्हणजे याला पण 3 ने भाग जाणार नाही. 5 आणि 2 7 7 आणि 2 9. ठीक आहे. 9 आहे 3च्या पाड्यात म्हणजे हिला 3 ने भाग जातोय. हा ऑप्शन तर ऑलरेडी कॅन्सल आहे. 7 आणि 2 9 आणि उरले किती 5. 5 आहे का 3च्या पाड्यात नाही. हा पण ऑप्शन कॅन्सल. फक्त आपण 1 ते 3 पर्यंत आलो. ठीक आहे. तरी आपल्याला आपलं उत्तर मिळून गेलं किती 25 20. आता 3 पर्यंत आले. जर तुम्ही 4ची कसोटी बघितली 4ची काय शेवटचे 2 अंक 5ची शेवटचा अंक काय पाहिजे 0 नाही तर 5. जर असं तुम्ही 10 पर्यंत चेक केलं तर 25 20 अशी लहानात लहान संख्या आहे का जिला 1 ते 10 या पूर्ण संख्येनी भाग जातो. ठीक आहे. 23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6 ने पूर्ण भाग जातो? ठीक आहे. 23 ते 100 मध्ये म्हणजेच काय 23 ला जातो का नाही जात. पहिली संख्या कोणती असेल 24. 24 नंतर 6 ने भाग जातो म्हणजे काय 6 6 ने संख्या आपल्या वाढत जाणार आहे. ओके. 24 नंतर 30 36 6 6 36 आणि 7 42. असं तुम्ही 100 पर्यंत लिहिलं तरी तुम्हाला संख्या मिळणार आहे. पण जर शॉर्ट मध्ये उत्तर काढायचं असेल आपण असंही उत्तर काढून घेऊ 24 30 36 42 6 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60. 6 ने भाग जाणार आहे म्हणजे संख्या 6च्या पटीत असणार आहे. मग नंतर किती 66 हिच्यात 7 मिळवले 6 मिळवले 72 नंतर 78 जर 6 मिळवले तर 84 नंतर 90 आणि 96. ओके. मग आता किती संख्या झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. टोटल किती संख्या आहे 13. प्रत्येक वेळेस असं करत बसायचं का नाही. मग मी काय सांगितलं 23 आहे पहिली संख्या तिला 6 ने भाग देऊया किती 6 18 पूर्ण भाग कितीचा गेला
3चा गेला, बाकी किती येऊ द्या, पूर्ण भाग कितीचा गेला 3चा. 3 काय आपला भागाकार, बरोबर. हा म्हणजे 1 पासून ते 23 पर्यंत किती संख्या आहे 6 ने भाग जाणाऱ्या, 3च संख्या आहे, बरोबर. 6, 12 आणि 18. 1 ते 100, मग शेवटची संख्या आहे 100, तिला जर मी 6 ने भाग दिला तर किती, 6 1 6, 10तून 6 गेले किती 4, 4 0 40, 6 6 36. ठीक आहे, म्हणजे भागाकार किती आला आपला 16. भागाकार किती आलाय 16. म्हणजे 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये किती संख्या आहे की ज्यांना 6 ने भाग जातो 16. मग आपल्याला काय करायचंय, 100 मधून पहिल्या 3 संख्या 1 ते 100 पर्यंत होत्या संख्या 16, आणि 1 ते 23 पर्यंत किती संख्या होत्या 3. 16तून 3 गेले किती झाले 13. आलं का आपलं उत्तर 13. आपण 13च संख्या मोजलेल्या आहे टोटल. ठीक आहे. हा, ही झाली लॉंग मेथड, ही झाली शॉर्ट मेथड. तुम्ही फक्त भागाकार करून लवकर उत्तर काढू शकता. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील पैकी कोणत्या संख्येला 36 ने निशेष भाग जातो. मी मगाशी सांगितलं. आता 36 म्हणजे काय, तर कोणकोणत्या 36 ची फोड करा. कशी फोड करायची, अशा 2 संख्या बघा की त्याच्यामध्ये काय त्यांचा गुणाकार 36 आला पाहिजे. आता 12 गुणिले 3 पण 36 होतात. ठीक आहे, 9 गुणिले 4 पण 36 होतात. पण आपल्याला संख्या घेताना कोणत्या घ्याव्या लागतील, 9 आणि 4. असं का, कारण की यांच्यात कोणताही सामायिक अवयव नाहीये. पण 12 आणि 3 मध्ये कॉमन काय 3, त्याच्यामुळे ही जोडी आपण घेणार नाही. आपण कोणती घेऊ, 9 आणि 4. म्हणजेच काय, तर ज्या संख्येला 9 ने पण भाग जाईल आणि 4 ने पण भाग जाईल, आपण चेक करू. आता 4 ने भाग जाण्यासाठी काय, शेवटचे तुमचे जे 2 अंक आहे त्यांना काय 4 ने भाग गेला पाहिजे. आता इथे 55 आहे, 55 ला भाग जाईल का 4 ने, नाही. पहिला ऑप्शन कॅन्सल. इथे किती आहे 26 आहे, 26 ला जाईल का, नाही. दुसरा पण ऑप्शन कॅन्सल. उरलेल्या ज्या 2 संख्या आहे, इथे 24 आहे, इथे 28 आहे. म्हणजे 72,824 आणि 83,628. यांना तर 4 ने गेला दोघींना पण, का, कारण की 24 आणि 28 आहे. मग 9 ने, आता चेक करू. 7 आणि 2 9 कट, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. 14 आहे का 9च्या पाड्यात, नाही. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. हा पण ऑप्शन कॅन्सल. आपलं उत्तर काय असेल 4, पर्याय क्रमांक 4. एकदा चेक करू. 8 आणि 3 11, 11 आणि 6 किती झाले 17, 17 आणि 2 19, 19 आणि 8 किती झाले 27. 9च्या पाड्यामध्ये 27 आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला काय 9 ने भाग जाईल. ठीक आहे, आणि 4 ने पण जात होता, म्हणजे 9 चोक 36. या पूर्ण संख्येला 36 ने पण भाग जाईल. कळालं. ओके, अशा प्रकारे आपण विभाज्यतेच्या टॉपिकवर सगळे प्रश्न कव्हर केलेले. ऑलरेडी टॉपिक खूप छोटा आहे. ठीक आहे, मोजून 10 ते 12च विभाज्यतेच्या कसोट्या आहे. त्या जर तुमच्या व्यवस्थित पाठ असल्या आणि त्यांच्या जर कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असल्या तर तुम्ही कोणत्याही संख्यांचा जो आपला म्हणजे मूळ अवयव असतील ते काढू शकतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच 1 ते 15 पर्यंत ज्या विभाज्यतेच्या कसोट्या होत्या त्या सांगितल्या होत्या. पण आपण 36 ने भाग जाणारी संख्या पण बघितली, 72 ने भाग जाणारी संख्या पण बघितली. ठीक आहे, अशा वेळेस आपण काय केलं, त्यांचे अवयव शोधताना असे अवयव शोधले की त्या दोघांमध्ये एकही कॉमन अवयव नकोय. ठीक आहे, जसं 36चा जर विचार केला तर 9 चोक 36, 9ला 4 ने पण भाग नाही जात आणि 4ला 9 ने भाग जात नाही. ठीक आहे, तसंच 72च्या वेळेस आपण काय केलं, 8 9 72, म्हणजे 8 आणि 9 मध्ये काही कॉमन आहे का, नाही. म्हणून 8 आणि 9 या संख्या निवडल्या होत्या. समजलं. जर व्हिडिओ आवडला असेल आणि त्यामधलं सोल्युशन जर तुम्हाला पटत असेल, ठीक आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. कारण की जेवढा तुम्ही व्हिडिओ जास्त शेअर कराल तेवढाच बाकीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. कारण की मी बेसिक अप्रोच तर सांगतोय, पण त्याचबरोबर शॉर्ट्स मेथड आणि लवकरात लवकर उत्तर कसं काढायचं किंवा बाय ऑप्शन आपण लवकर प्रश्नांना टॅकल कसं करू शकतो हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगतोय. जर आवडला असल्यास नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.